जे संविधान आहे याला असताना आपल्याला वाचवायचं असेल तर ॲग्रेसिव्हली आपल्याला असताना बाहेर पडावं लागेल, नाही तर संविधान दुसरं आलेलं आहे, निर्माण झालेलं आहे. ज्याला कोणाला बघायचं असेल तर त्यांनी असणारं पार्लमेंटच्या लायब्ररीमध्ये जावं, त्याची असणारी एक कॉपी त्या ठिकाणी आहे. आणि जो आमूलगर बदल आहे तो आपल्याला त्याच्यामधला असणारा दिसतोय, अशी असणारी परिस्थिती आहे. आणि मी जसं म्हणालो की दिस इज, ज्याला आपण इंग्रजीमध्ये फाईट टू फिनिश असं असणारं म्हणतो, त्या स्टेजमध्ये आपण असणारा येऊन पोचलेलो आहोत. दिस इज फाईट टू फिनिश. त्याच्या एकतर आपण आपल्या विचारसरणीचा असणारा ह्या देश चालवायचा, किंवा त्यांना ज्या विचारसरणीने पाहिजे त्या विचारसरणीने देश चालवायचा आणि तो आपण बघत राहायचं, अशी असणारी ही लढाई असं मी त्या ठिकाणी मानतोय. ही लढाई अशी मी त्या ठिकाणी मानतोय क्रिस्टल झालेली आहे. तिथे असणारं दयामाया नावाची असणारी काही गोष्ट नाही आहे. फक्त आपण वाचतोय की आपण कैद होतोय, हीच खऱ्या प्रश्न आहे. आणि तो प्रश्न मला वाटतं या निमित्ताने ॲड्रेस केला जाईल, राष्ट्रसेवा दलाच्या वतीने तो ॲड्रेस केला जाईल, त्याचा मार्ग काढला जाईल अशी अपेक्षा मी बाळगतो.